नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राज्यातील राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 वर्षांनंतर साईबाबांच्या शिर्डीमध्ये आलेले आहेत. मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री सोबत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास कामांची उद्घाटनं आणि भेटीगाठींना वेग येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्यादरम्यान ते 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकरता शिर्डीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्याची जय्यत तयारी झालेली आहे. मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन देखील होणार आहे. तर सभेला 1 लाखाहून अधिक नागरिक येण्याची शक्यता आहे. मराठा युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणावर आपण शांततेने जाब विचारणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. संभाजी ब्रिगेड आणि उद्धव गटाचे 5,000 कार्यकर्ते मोदींना भेटणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला आज सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शुक्रवारी 27 ऑक्टोबरला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये आरडीसीसी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचा नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मोदी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार हबप बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय. ते 89 वर्षाचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठेवण्यात येईल. कीर्तन कलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माऊली, महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू परमपूज्य गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. परमेश्वर श्री बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि भाविक भक्तगणांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ज्येष्ठ कीर्तनकार हबप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे निधन ही वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी आहे. वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. आवाजातील प्रेमळ आणि आश्वासक भाव तसेच उत्कृष्ट वक्तृत्व यामुळे त्यांच्या कीर्तन प्रवचनामध्ये श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यातून मोठा चाहता वर्ग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात निर्माण केला. राज्य सरकारने नुकताच ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना दिला होता. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, संत अभ्यासक आपल्यातून निघून गेले आहेत. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत शोक व्यक्त केला.
ज्येष्ठ कीर्तनकार हबप बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. अतिशय सहज, साध्या आणि रसाळ वाणीतून त्यांनी ज्ञानेश्वरी आणि संत साहित्याचं निरूपण केलं. त्यांच्या निधनामुळे संत साहित्याचे एक थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नवी घडामोड घडली आहे. नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ड्रग्जच्या पैशातून सोने खरेदी झाल्याचं उघड झालंय. नाशिकचे आणखी काही सराफ व्यावसायिक हे रडारवर असून नाशिकचे ड्रग्ज कनेक्शन आता सराफ व्यावसायिकांपर्यंत पोहोचले का अशी शक्यता व्यक्त केली जाते. ललित पाटीलकडून नाशिकमध्ये जमिनीचे व्यवहार करण्यात आले. मालमत्ता खरेदीचा पुणे पोलीस आता तपास करणार आहेत. ललितच्या 10 वर्षातील मालमत्ता खरेदीचा तपास केला जाणार. नाशिकमधील पहिल्या सामनगाव ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. संशयित आरोपीकडून 26 लाख रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहेत. ड्रग्ज पुरवणाऱ्या अजून काही संशयितांच्या शोधामध्ये नाशिक पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले. धुळे शहरामध्ये टिपू सुलतानचे स्मारक उभारण्यात आले होते. त्याबाबत धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोशल मीडियावरून आमदार नितेश राणे यांनी केली आहे. टिपू सुलतान स्मारक प्रकरणाबाबत विविध आरोप झाल्यानंतर ते स्मारक काढून टाकण्यात आले होते. मात्र नितेश राणे यांनी आमदार फारुख शाह यांच्यावर गंभीर आरोप करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोणाची परवानगी घेऊन आमदार फारुख शाह यांनी हे स्मारक बांधले असा सवाल नितेश राणे यांनी केला. सुषमा अंधारे यांनी दसऱ्याला भलताच घसा कोरडा केला. पण तुमच्या लक्षात कसं नाही की हे पाप महाविकास आघाडीचं आहे. 100 कोटीच्या नादामुळे राज्यात ड्रग्ज व्यवसाय वाढला, ज्यात तुमचे तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं. तुम्ही जर आत्मपरीक्षण करा आणि नंतरच आपल्यावर बोला असं म्हणत राज्यात शिंदे फडणवीस यांचा सरकार आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रक प्रकरणाची पाळंमुळं उकळायला सुरुवात केली आणि आता तुमचा चेहरा उघडा पडला या शब्दामध्ये भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी अंधारेंचा समाचार घेतला. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवाते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.